बदलापूरमध्ये 2 मुलीच्या बलात्कारच्या केस समोर आलेल्या आहेत। ते केसचा लढणारा जे आहेत वरिष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आहेत। सर काय सांगाल, आपण हे केसला तुम्ही लीड करणार आहेत, काय सांगाल? कालच मला रात्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांचा फोन आला होता आणि त्यांना मी सदरचं प्रकरण विशेष सरकारी वकील म्हणून चालवण्याची संमती दिली आहे। अर्थात सरकारी वकिलाचं रोल हा एकदा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर येत असतो। त्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तातडीने हा खटला चालवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील। सर, हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केस चालवला जाणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, त्याकरता फास्ट ट्रॅक कोर्ट करता ठाणे कोर्टामध्ये काही विशिष्ट कोर्ट असतील। विशेषतः सदरचे प्रकरण हे पोक्सो कायद्याअंतर्गत ज्या विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे त्या विशेष न्यायालयात सदरचा खटला चालवले जाईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सर, कसाबसारखा केस जो होता तुम्ही लढला आणि तुम्ही संपूर्ण केसमध्ये होता आणि हे केसमध्ये आपण काय सांगाल? मोठे मोठे केसेस जे होता महाराष्ट्राच्या ते केसमध्ये तुम्ही लढलेले आहेत, काय सांगाल? बाल पीडित ज्यांच्यावरती अशा प्रकारचे अत्याचार होतात हे अत्यंत गंभीर संवेदनशील असतात आणि या घटनेनंतर लोकांचा उद्रेक होणं, संताप होणं हा नैसर्गिक असतो। परंतु कृपया अशा प्रकरणातून कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जाऊ नये। विशेषतः 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस देखील अजमल कसाबला ताबडतोब फाशी दिली पाहिजे, खटला चालू नये, अशा प्रकारची मागणी देखील होती। परंतु आपलं शेवटी देशात कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार पण चालतो आणि म्हणून विशेषतः शक्ती मिल गँगरेप केस असेल तो देखील मी खटला चालवला होता। त्यामुळे हा खटला तातडीने एकदा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तातडीने हा खटला मी चालवणार आहे। सर, जर बघितलं तर जे मुलगी होती त्यांचा उपचार पण हॉस्पिटलमध्ये मिळत नव्हता, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, नो कॉमेंट्स, चार्जशीट नंतरच मी सांगू शकेन। तर हे होते सिनियर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की हे खटला मीच लढणार आहे आणि गृहमंत्री माझ्याशी बोलणं केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल सानंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।